नमस्कार मंडळी, कसे आहेत सगळे. अंतरा फूडी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज मी तुम्हाला इनो सोडा न घालता टम्म फुगलेली अशी बटाटा भजी दाखवणार आहे. तर त्यासाठी मी हे 3 मीडियम साईजचे बटाटे घेतलेले आहेत आणि ते असे बारीक पातळ कट करून पाण्यामध्ये फुगत ठेवले होते. हे बघू शकता तुम्ही 15 मिनटं ठेवलेले आहेत. आणि आता हे मी बेसन घेतलेलं आहे डीमार्टमधून आणलेलं. तर ते आता मी 1 वाटी बेसन घेणार आहे. तर बेसनामध्ये तुम्ही छोट्या छोट्या गुठळ्या बघू शकता. तर ते आपण छान असं आता चाळून घेऊया, म्हणजे त्यामध्ये गुठळ्या राहणार नाहीत. तर हे मी सगळं बेसन चाळून घेणार आहे. तर आता आपलं बेसन पूर्ण चाळून झालेलं आहे. आता त्यामध्ये मी हळद घालणार आहे आणि मीठ घालणार आहे आणि छान असं आपण पाणी घालून थोडं थोडं एकजीव करून घेऊया मिश्रण. जसं लागेल तसं पाणी घालायचं आहे. एकदाच ओतलं तर पूर्ण पातळ बेसन होण्याची शक्यता आहे, पण थोडं थोडं पाणी घालायचं आहे. जसं लागेल तसं पाणी घातलं तर आपल्याला जेवढं पाहिजे आवश्यक तेवढं आपलं बेसन बरोबर मीडियम साईजमध्ये पातळ होतं. तर हे बघू शकता, एकाच डायरेक्शनमध्ये मी ते छान असं एकजीव करून घेणार आहे. तर आता बेसन माझं छान असं एकजीव झालेलं आहे. हे बघू शकता, मी एवढं घट्टसर असं ठेवलेलं आहे. आणि आता आपण भजी करायला घेऊया. तर त्यामध्ये मी आता हे बटाटा डीप करून घेतलेला आहे आणि आता तेलामध्ये सोडते. तर हे बघू शकता, या पद्धतीने सगळ्या भजी आपण तेलामध्ये सोडून घ्यायच्या. आणि बघा कशा छान अशा टम्म आपल्या भजी सगळ्या फुगलेल्या आहेत आणि उलटी पालटी करून छान अशा शिजवून घ्यायच्या. तर आता छान अशा भजी आपल्या शिजल्या गेल्यात. मी आता एका झाऱ्यावर पूर्ण तेल गळून जाण्यासाठी ठेवलेले आहेत आणि ह्या आपल्या भजी तयार आहेत. कशा टम्म फुगल्यात बघू शकता. एक तुम्हाला मी तोडून दाखवणार आहे, जेणेकरून आतपर्यंत कशी पातळ लेअर आले ती दिसेल. तर कशी वाटली माझी रेसिपी कमेंटमध्ये मला नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.